लास्ट टाइम आपण ट्रायंगल आणि ट्रायंगलमध्ये जेवढे पण इंटेरियर अँगल्स ते आपण फाइंड आउट करतो आणि आपल्याला ऑलरेडी दोन दिलेले असायचे ते मे बी रॅडियनमध्ये असतील मे बी डिग्रीमध्ये असतील. आपल्याला एक पर्टिक्युलर फॉर्ममध्ये एक तर रॅडियनमध्ये एक तर डिग्रीमध्ये कन्वर्ट करून आपण त्यांना कॅल्क्युलेट करायचं. मग त्याच पद्धतीने आपण विचार केला तर उरलेले एक्झाम्पल आपल्याला होमवर्कसाठी सॉल्व्ह करायचे होते. एक्झाम्पल त्याच्यामध्ये एक अँगल दिलेला होता 3 पाय बाय 5 आणि बी अँगल दिलेला होता 4 पाय बाय 15. Okay. Now easily we have to calculate it now. Okay. Now we have to find third angle. C angle in triangle ABC. Okay. Now suppose that angle A is known, angle B is known in a radian. Then we have to find third angle in also radian. म्हणजे तिसरा अँगल सुद्धा कसा फाइंड आउट करता येईल रॅडियन मध्ये काढता येईल. कसा फाइंड आउट करू सांगा बरं. angle A plus angle B plus angle C is equals to pi. Why we take pi? Pi का घेतला? कारण A pi radian मध्ये B radian मध्ये then we have to take 180 degree also in terms of pi. Okay. Then put the values of A and B. Then 3 pi by 5 plus angle C is equals to first of all clear this value. Denominator same का कसा करणार? याला 3 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड. that's 3 into 3 upon 50 plus 4 pi upon this angle C is equals to pi. Okay. The denominator same, numerator से क्या होगा? Addition. That's between its time addition. Then 9 pi plus 4 pi 13 pi upon plus angle C is equals to pi. 13 pi upon 15 त्या बाजूला जातो. तिकडे जातो तो काय होणार? pi minus 13 pi upon 50. Then next cross multiplication with pi. Cross multiplication माहिती ना कसं करतो आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर कसं आहे ना 15 pi minus 13 pi upon 15. 15 minus 13 2 pi. That's 2 pi by 50. That's angle C in a radian. बरोबर? Then we have to first of all convert radian into degree. मला दोघा आन्सर पाहिजे ना थर्ड आहे. पण मला सांगा आता ऑलरेडी A पण आणि B पण कशात होता? तिघांना रॅडियन मधून डिग्री मध्ये आला. आपल्याला एकच चालणार का? नाही. तिघांना आला. कारण तिघे कशामध्ये दिले? रॅडियन मध्ये. आपण डिग्री मध्ये कुठे वापर केला घ्यायचा? नाही. म्हणजे ह्या तिघही अँगल्सला आपल्याला कशात आला लागेल? फर्स्ट अँगल A is equals to 3 pi by 5 D. सांगा. into 18. That's 3 pi by 5 into 180 upon pi. कशात कन्वर्ट झाला? Okay, pi pi get cancel. Then भाग द्या. 5 ने जातं 36 into 3 बरोबर. Okay, next angle B. Pi pi get cancel. Okay. 15 12 15 12. Okay. That's 12. 12 into 4 48. 40. Okay. Then angle C we will take as 2 pi by 15. It's 2 pi by 15 radian. It's 2 pi by 15 into 180 upon pi. Then again pi pi get cancelled. पाँच जातोय ना? Okay. That's 12. 12 into 2 22. तिघांची सम बरोबर 108 48 आणि 24. 180 येते का? तिघं डिग्रीची 180 येते का? 108 48 आणि 24. 180 आली पाहिजे. आलं लक्षात? जे अँगल फाइंड आउट केले ते डिग्रीमध्ये पाहिजे. ओके. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल अजून सोपं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलं होतं?
एक अँगल किती होता सर? सपोज त्याला ए घेतो 60. ओके. बी पाय अपॉन 4. Right. First of all, we have to convert this radian to degree. That's pi by 180 upon pi. हाँ. Degree मध्ये गेला. Pi by 8 cancel. That's 45 degree. केले ना मराठी? Okay. मग angle A plus angle B plus angle C is equals to 180. आता दोघं कशात काढले? डिग्री मध्ये. म्हणून मी इथे काय घेतला? 180 डिग्री. Then angle A plus angle B. Angle A is 60, angle B is 45 plus angle C is equals to 180. Sum of them 105 degree. Thus angle C equals to 180. तिकडे जाताना काय होणार? 180 minus 105 which is equals to 75 degree. Thus angle C. Convert them into radian. Then radian मध्ये कसं येणार? 75 into pi upon 180 radian. भागदा पाचा जातोय. हां. किती वेळ भागतो? 5 आले. 15 पाचा 75 36 36 आहे. पाचाने जर एक वन दिलं गेलं 15 इथे किती आला? 36. दोघांना कुठं जातोय? 3 आले जातोय. बरं 3 आले 5 12. बरोबर. नेक्स्ट परत भाग जातोय. 5 आणि 12 ला भाग जातोय का परत? ओके. मग पुढे 5 पाय बाय 12 इनफ. एंगल सी पण निघाला रॅडियन मध्ये. डिग्री मध्ये पण काढलं रॅडियन मध्ये. कळतंय? ते काढलं ना आपण. 75 डिग्री रॅडियन मध्ये काढला. सगळे अँगल घेतले 0 to 360 मध्ये. त्याच्यात सर्व झालं. कळलं का इथपर्यंत काय येतं? दोघं मोठे एक्झाम्पल. ओके. नेक्स्ट example number 30. झालं का सर्वांचं? झालं ना? Question is, in a right angle triangle, the acute angles are in the ratio more as 5. Are in the ratio more as 5. Find the angles of triangle in degrees and radians. Degrees and radians.
पहिले याच्यामध्ये काय करायचं क्वेश्चन नीट रीड करा आणि मग मला सांगा. X चा मल्टिपल करू आपण, म्हणजे X चा पॉवर मल्टिपल ठेवू बरं. आणि मग जो रेशो आहे त्याला आपण मग तेच सम ऑफ इंटेरियर अँगलने 4x + 5. त्याची माझी आधी काढावी लागेल. हां, x ची व्हॅल्यू काढावं लागेल आणि मग x ला इंटू करावं लागेल अँगलची. लक्षात घ्या आता पुढचे एक्झाम्पल जे असतील ते रेशोमध्ये असतात. काही एक्झाम्पल जे मी घेणार आता ऑब्विसली क्वेश्चनमध्ये त्यांनी असं पहिल्याच याच्यात म्हटलं आहे इन अ राईट अँगल ट्रायंगल. फर्स्ट ऑफ ऑल ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल, बरोबर ना? म्हणजे ऑब्विसली एक अँगल माझा फिक्स आहे 90, बरोबर. राईट अँगल ट्रायंगल हा मला माहिती आहे. आणि उरलेले जे दोन ॲक्यूट अँगल आहेत, उरलेले दोन जे ॲक्यूट अँगल म्हणजे अँगल ए म्हणून आपण त्याला आणि अँगल बी म्हणून चालेल. याला सी नाव. अँगल सी जर 90 डिग्री मला माहिती आहे, बरोबर. जर फिगरचा विचार केला तर मला अँगल सी 90 डिग्री. पण हे दोन जे ॲक्यूट अँगल आहे अँगल बी आणि अँगल सी हे कशात दिलेले आहेत? रेशोमध्ये दिले. कशात दिले? रेशोमध्ये, बरोबर ना. ते एकमेकांच्या प्रोपोर्शनमेंटमध्ये असते, ते एकमेकांच्या प्रोपोर्शनमेंट. मग त्यांच्या दोघांचा एक कॉमन मल्टिपल घ्यायचा. त्यांच्या दोघांचा एक कॉमन मल्टिपल घ्यायचा की असं अजून करा की हा एक अँगल जो आहे तो त्याच्या पटीत आहे, त्याच्याच पटीत दुसरा अँगल आहे, बरोबर. मग 4x5 घेतल्यानंतर जर मी एक व्हॅल्यू अशी चूज केली की जी कॉमन मल्टिपल आहे दोघांच्या, कारण रेशोमध्ये ना तो दोघं एकमेकांच्या पटीत असतात. दोघं एकमेकांच्या कशा असतात? पटीत म्हणजे मल्टिपल्स ऑफ दॅट असतात. मग मी जर अँगल 4x5 घेतला तर एक कॉन्स्टंट ॲझ्युम करू आपण, त्याला म्हणू आपण के. तुमच्यावर डिपेंड असेल, एक्स म्हणा वाय म्हणा जे असेल, ओके. जनरली के म्हटलं की तो कॉन्स्टंट असतो. मी एक असा कॉन्स्टंट चूज करतो की दोघांचा तो काय कॉमन मल्टिपल, बरोबर आहे. मग पहिला अँगल असेल माझा 4k आणि दुसरा असेल माझा 5 रेशोनुसार, बरोबर. मल्टिपल्स ऑफ दॅट ना. मग आधी मी काय करेन, एक अँगल ए किती आला माझा 4k, अँगल बी किती घेतला मी 5k आणि तिसरा अँगल मला माहिती आहे किती आहे 90 डिग्री, बरोबर ना. मग मला सांगा 4k आणि 5k तिघांची सम 4k + 5k + 90 इक्वल टू किती आहे? कारण तिघांची सम येईल ना. हा 4k हा 5k आणि हा 90 तिघांची सम किती आला पाहिजे? 180. किती आली पाहिजे? 180. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. मला आधी k ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. मग दोघांची सम 90. हा 90 तिकडे गेला 180 - 90 दॅट्स इक्वल्स टू 90. 9k इज इक्वल्स टू हा 9k 9 इंटू k आहे तिकडे जाताना डिवाइडेड, बरोबर. मग k इज इक्वल्स टू 90/9 दॅट्स इक्वल्स टू 10. म्हणजे k ची व्हॅल्यू किती आली? 10 आहे, बरोबर. मग त्यांनी आधी विचारलेलं आहे माझा जो स्केलर मल्टिपल म्हणजे दोघांच्या मल्टिपल मध्ये जो होता 4k आणि 5k तो काय आला? 10 आला. मग मला सांगा पहिला अँगल 4k किती आला? 4 × 10 इज इक्वल्स टू 40 डिग्री, बरोबर. ओके. नंतर 5k 5 × 10 दॅट्स इज इक्वल्स टू 50 डिग्री. आणि तिसरा किती होता? 90. 40 + 50 90 आणि तो 90 झाला 180. 10 मिनिट जवळ आहे, ओके. मग आपला तिघे अँगल्सला कशात कन्वर्ट करायचं? आधी कशात कन्वर्ट करायचंय? रेडियनमध्ये. डिग्रीमध्ये ऑलरेडी फाइंड आउट करतो, रेडियनमध्ये फाइंड आउट करतो. बस एवढंच सोल्युशन आहे आपलं. म्हणजे घेणे द्यायचं प्रॉपरली व्हिडिओ सोल्युशन माझ्या पद्धतीने आलं लक्षात. ओके. आधी आपल्याला काय मेन्शन करावं लागेल? राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यात 3 अँगल आपल्याला ॲझ्युम करावे लागतील, अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी. मग आपल्याला असं करावं लागेल की कोणते दोन ॲक्यूट अँगल कोणते रेशोमध्ये आहे. मी जसं ए बी बी घेतलाय तसं आपल्याला ठरवावं लागेल. चला मग सोल्युशन. One of the angle of triangle is 90 degree. Why we take it as a 90 degree? Right. Right angle. Since the triangle is a right angle triangle. Okay. Next, पुढच्या स्टेप मध्ये काय आलं? Angle A and B is acute angle. So A
हाँ. should be and 4 should be. mentioning that. Okay, in a right angle triangle, the acute angles in the ratio 4:5. डिग्री मेजर्स लक्षात घ्या, मी डिग्री मध्ये घेतोय, के मल्टिप्लाय करतो त्यावेळेला डिग्री मध्ये घेतो, लक्षात घ्या बघा. डिग्री मेजर्स of these angles, acute angles, is 4K and 5K, where K is a constant. To mention that, where K is constant. इथे आपल्यावर डिपेंडेड आहे. तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहा, माझ्या लँग्वेजमध्ये लिहा, एखाद्या पुस्तकाची लँग्वेजमध्ये लिहा, त्याला काही फरक पडत नाही. तुम्ही शॉर्टकटमध्ये फक्त जे महत्त्वाच्या गोष्टी त्या मेन्शन करून लिहिल्या आणि फायनल सोल्युशनमध्ये एवढं व्यवस्थित पर्टिक्युलर मेन्शन केलं, संपलं. स्वतःची लँग्वेज महत्त्वाची असते बऱ्याच वेळा, त्यामुळे जनरली स्वतःची लँग्वेज डेव्हलप करायची. ओके, चला बरं, पुढे काय करायचं मग आता? In this sum of integers. Okay, we know that. Sum of interior angle of triangle is 180 degree. Therefore, then up to that. इथपर्यंत आला असेल तर मला सांगायचं. इथे convert in radians. तिघांना radian मध्ये केलं convert. तिघांना convert केलं. In degrees 4K is 40 degree first angle. In degrees 5K is 50 degree. Then another in radians 40, 50 and 90. तिघांना कशात convert करणार? Radians convert करा पटकन. जे दोघं पण ऑलरेडी आपण कशात काढले? डिग्रीज मध्ये, बरोबर. आता तीन अँगल आपले माहिती आहेत, 40, 50 आणि 90. Let's convert them into 40 into pi by 1. Then 0 0 get cancel. 4 ने भाग जातो बाजूला नाही, मग किती जाईल? 2 आले. That's 2 9 आणि 2 आणि 9 मध्ये कॉमन मल्टिपल नाही, म्हणजे ऑपोजिट ॲज इट इज गिव्हन 2 pi by 9, राईट. Then next 50 into pi by 180. Then again 0 0 get cancel. 5 आणि 18 आहे, 5 आणि 8 ला भाग जात नाही, ॲज इट इज ठेवू. 5 pi by 80. Then next 90 into pi by 180. Then again that's pi by 2, right? तो तुम्ही 180 डायरेक्ट पण केलं तरी चालेल. 0 0 कॅन्सल करून 9 ने 18 केलं तरी चालेल, सारखंच करू, काही फरक पडत नाही. झालं तिघं पण. ओके, एक क्वेश्चन आहे, फक्त थोडा चेंज करतो आणि तुम्हाला दाखवतो. ओके, क्वेश्चन 14 नंबर क्वेश्चन. What are the angle of triangle
is one of the angle of triangle is 2 pi by 9 radian. 2 pi by 9 radian. And measure of the other two angles. The measure of two angles are in the ratio 4:3. Find the angles of the triangle in a degrees and radians. इथे ॲक्युट अँगल वगैरे नाही बरं का, आपल्याला माहिती नाही असेल बाकीचे उरलेले अँगल कोणते आहेत, त्यामुळे मी इथे ॲक्युट अँगल वगैरे घेणार नाही. हां, प्रोसेस तीच फक्त एवढंच की ज्यावेळेला आपण वन ऑफ द अँगल घेणार ट्रायंगलचा तो डिग्रीमध्ये, तो कशात घ्या डिग्रीमध्ये. कॅल्क्युलेट करताना त्याला केच व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ आपण ते घेणार ते पूर्णपणे डिग्रीमध्ये असतील आणि मग त्यानंतर कॅल्क्युलेट करा आणि मग रॅडियनमध्ये पटकन सॉल्व करा. चला झालं. बरोबर ना. इथे फक्त मी असं नाही मेन्शन करणार ना इन राईट अँगल ट्रायंगल. ओके, ॲक्युट अँगल पण नाही मेन्शन करणार, जे क्वेश्चनमध्ये दिले तेच. वन ऑफ द अँगल ऑफ ट्रायंगल इज 2 pi by 9. यू हॅव टू कन्वर्ट फर्स्ट ऑफ ऑल इन अ डिग्रीमध्ये कन्वर्ट केला आधी. नंतर इन अ ट्रायंगल. ओके, मेजर ऑफ टू अँगल्स. इथे ॲक्युट अँगल नाही म्हणतो. ओके, मेजर ऑफ two angles are in the ratio 4:3. बरोबर. 4:3 डिग्री मेजर ऑफ द एंगल्स ॲक्युट नसणार. बरोबर. मेजर ऑफ द एंगल्स इज 4K and 3. बरोबर. Then where K is a constant, we know that the sum of interior angle of triangle is 180. 4K plus 3K. बरोबर. आणि एक अँगल किती आहे 90 च्या ऐवजी 40 त्यांनी दिलाय ना 40. बरोबर. हा 40 तिकडे जाताना काय होणार प्लस मध्ये, इकडे तिकडे जाताना मायनस मध्ये. 4K plus 3K किती होईल इथे 7K. ओके, 180 minus 40 किती 140. इथे काय येणार 70. हा 7 तिकडे जाताना काय होणार 140/7 भाग द्या किती येणार 20. बरोबर. ओके, मग आपले तेच इन डिग्रीज अँड इन रेडियन्स. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी हैव टू फाइंड इन डिग्रीज. फर्स्ट अँगल, पहिला अँगल किती आहे 4K. चला 4K सांगा. 4K इज इक्वल्स टू 4 इंटू K ची व्हॅल्यू किती आहे 20. that's 20 इक्वल्स टू किती येणार 80 डिग्री. दुसरा 3K that's 3 इंटू 20 60 that's 60 डिग्री. झाले डिग्रीमध्ये. आता यांना कशात काढायचे रेडियन. आपल्या ऑलरेडी इथे आपण रेडियनचं डिग्रीचं रेडियन करून टाकलं तिसऱ्या अँगलचं, त्यामुळे तिसऱ्याला घेतलं नाही तरी चालतं, फक्त दोघांना घेतलं तरी चालतं. दोन म्हणजे जे आपण काढले. ओके, पहिला अँगल 80 डिग्री that's 80 इंटू पाय बाय 180. कशात झाला कन्वर्ट रेडियनमध्ये. इथे 0 0 गेट कॅन्सल झाला. ओके, 8 आणि 18 दोघांमध्ये मल्टिपल 2 भाग 4 आणि हा 9. 4 आणि 9 मध्ये कोणी कॉमन आहे का परत नाही, मग ऑब्विसली 4 pi by 9 रेडियन. देन नेक्स्ट 60 डिग्री that's 60 इंटू पाय बाय 180 radian. That 0 0 again get cancelled. 6 3s are 80. That's pi by 3 radian. Enough. आहे का काही वेगळ्याच्या एक्झाम्पल तेच आहे, फक्त एवढंच की राईट अँगल ट्रायंगल व्हेरिएशनल आहे एवढं, त्याचे कॅल्क्युलेशन सेम आहे. येतं लक्षात. दी अजून एक असंच आहे घ्या.
क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन घ्या. इन अ राईट अँगल ट्रायंगल in a right angle triangle रेशो बदलेल फक्त here right angle triangle the measure of the acute angles in the ratio 7:11. The ratio 7:11. Right angle triangle है. The measure of acute angles in the ratio is 7:11. Then calculate. चलो calculate करा.